टीव्ही बुलंदसेना न्यूज नेटवर्क रोकठोक मराठी नमस्कार नमस्कार काय म्हणताय? साहेब 2 दिवसापूर्वी प्रणिती शिंदे यांचं माझं बोलणं झालं होतं, कारण ते जालना बारामती रत्नागिरी रेल्वे मार्गाबद्दल आपण बोललो होतो ना, आपण माध्यमात चर्चा केली होती बघा. हा हा मी त्या विषयावरती खूप ऍक्शन मोडवर आलो, कारण त्याच्यात हा. जवळपास महाराष्ट्राचे आपल्याला 8-10 खासदार मदत करायला लागले, 10-12 माजी मंत्री मदत करायला लागले बरं का. हा 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 आणि हे आता मोदी सरकारकडून आपण बजेटमध्ये ते रेल्वे मार्ग मंजूर करूनच घेऊ बघा आता. पण आता बजेट तर संपलं. नाही आता कुठे बजेट नाही राहिलं? नाही, हे नवीन जे आता जे बजेट जरी संपलं असलं ना, तरी आपण भेटून एक विनंती आता करू. वर्षभरानंतर सगळं. नाही नाही, माझं 2 मिनिट ऐकून घ्या ना. की साहेब हा युपीएच्या काय 2008-9 पासून रखडला रेल्वे मार्ग आहे साहेब. आणि ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब सीएम होते महाराष्ट्राचे. हॅलो. हा बोला ना. आता त्यांनी कराड ते चिपळूण रेल्वे मार्गाचं साठी उद्घाटन केलं होतं बघा त्या दरम्यान.